लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाच्या मागण्या तातडीने पूर्ण करा. वैभवी देशमुखची जरांगेच्या भेटीनंतर मागणी. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाच्या मागण्या तातडीने पूर्ण करायला हव्यात अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी केली आहे. म्हसाजोगच्या देशमुख कुटुंबियांनी आज जरांगे यांची भेट आंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. यावेळी जरांगे यांची खालवलेली तब्येत पाहून देशमुख कुटुंब भावूक झालं होतं. यावेळी संतोष देशमुख यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि मुलानं जरांगे यांच्यावर उपचार घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे यांनी ही विनंती नाकारली. दरम्यान देशमुख कुटुंबातील सदस्याच्या हातून जरांगे यांनी 2 घोट पाणी घेतलं. त्यानंतर वैभवीने माध्यमाशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली आहे. दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे. त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये. आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये, तुम्ही 2 घोट पाणी घ्या, त्यावेळेस त्यांनी कुठे 1 घोट पाणी घेतले. पण ते आता सुद्धा सलाईन साठी नाही म्हणतात. पण काय करायचं, जर आरक्षण भेटलं, जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार. फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या, कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते. मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला 4था दिवस होते. त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होते. त्यांची जी तब्येत झाली आहे, फक्त आताच मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण उपोषण मागे घेतील. दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे. दादा हे आम्ही दादाला काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेलेत, आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो, पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या.